नमस्कार. संस्कृत संस्कृती संवर्धन देवाचे आळंदी पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन स्पर्धा यामध्ये मी सौ वनिता रमेश जाधव गट क्रमांक 5 मधून सादर करीत आहे गंगा लहरी या स्तोत्रातील श्लोक क्रमांक 20 व 21. श्लोक पुढील प्रमाणे. मरुल्लीलालोलल लहरी लुलितांभोज पटलस स्खलत पांशुव्रात छुरन विसरत कौकुमरुचि सुरस्त्री वक्षोज क्षरद गरु जंबाल जटिलम जलंते जंबालम जनन जाल मम जनन जालय जरयतु. मरुत म्हणजे वारा. वारा आपल्याला सहज लिहिले नाही, गंगेच्या पाण्यावर लाटा तयार करत आहे आणि त्या लाटा तयार होत असताना त्या गंगेच्या पाण्यात अंभोज म्हणजे कमळ आणि पटल म्हणजे त्यांचा समूह, कमळाच्या वेलींचा समूह आणि त्याच्यावर उमललेली फुलं मस्त असे त्या लाटांवर डोलत आहेत आणि ती दिसायला अगदी मनोहर आणि सुंदर दिसत आहेत, नाजूक अशी डोलत आहेत. आणि ती डोलत असताना त्या फुलातील लाल रंगाचे परागकण स्खलित म्हणजे खाली पडत आहेत आणि ते खाली पडून त्या लाटांबरोबर पाण्यावर इतरत्र पसरत आहेत आणि तो लाल रंगाचे परागकण अतिशय मनमोहक आणि सुंदर दिसत आहेत. आणि त्याच वेळेला स्वर्गातून देवांगणा, देवपत्न्या किंवा देवांच्या स्त्रिया स्नानासाठी तिथे आलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या अंगाला चंदन उटीचं लेपन केलेलं आहे. उटणं म्हणजे अगरू म्हणजे उटणं. खरं तर अगरू हा शब्द, या शब्दावरूनच कदाचित अगरबत्ती हा शब्द झाला असावा आणि ते सुगंधी उटणं त्यांनी अगरू अंगाला लावलेलं आहे. आणि स्नानासाठी त्या पाण्यामध्ये ज्या वेळेला उतरतात त्यावेळेला त्यांच्या अंगावरील ते लेपन त्या पाण्यामध्ये मिसळलेलं आहे आणि ते त्या लाटांबरोबर परागकणांमध्ये जाऊन त्याचं आणि त्या परागकणांचं असं सुंदर असं जाळं तयार झालेलं आहे आणि ते मनाला सुंदर आणि आकर्षक असं दिसत आहे. त्यावेळेला जगन्नाथ पंडित त्या जाळ्याकडे पाहून, त्या मंद असा पसरलेला थर पाहून म्हणतायत की हे गंगामाई, ते पसरलेलं जे जाळं इतकं मनमोहक आणि सुंदर आहे आणि त्याच्याकडे पाहून मला असं वाटतं की माझ्याही जीवनात जाळं पसरलेलं आहे, पण तुझ्या तिथं पसरलेलं जे जाळं आहे ते खूप सुंदर आहे आणि माझ्या जीवनात जे जाळं पसरलंय ते जन्म मरणाचं जाळं आणि पापकर्माचा चिखल आहे. खरं तर जंबाल म्हणजे चिखल, पण ते इतका सुंदर गोष्टीला चिखल कसा म्हणायचा, पण माझ्या जीवनात मात्र जे पापकर्म आहे तो चिखलच आहे. आणि दुसरी गोष्ट, कमळ, गुलाबी रंगाची जी कमळ आहेत, गुलाबी रंग हा वैभवाचं प्रतीक आहे, तर पानांचा हिरवा रंग आहे तो टवटवीतपणाचं प्रतीक आहे आणि लाल रंग हा चैतन्याचा प्रतीक आहे. हे तीनही गुण तुझ्याकडं आहेत आणि म्हणूनच कदाचित लक्ष्मीचं चित्र किंवा फोटो किंवा मूर्ती ही गुलाबी रंगाच्या कमळामध्ये बसलेली अशी दाखवली जाते, असे जगन्नाथ पंडित या पहिल्या श्लोकामध्ये म्हणत आहेत. कारण पहिल्या श्लोकातल्या पहिल्या 2 ओळींमध्ये भाषेची गंमत आहे, तर दुसऱ्या 2 ओळींमध्ये भावनांची गंमत आहे. आणि जगन्नाथ पंडित आता दुसऱ्या श्लोकामध्ये सांगत आहेत की समुत्पत्ती पद्मारमण पद पद्मामल नखात निवास कंदर्प प्रतिभट जटाजूट भवने अथायव्यासंग हतपतित निस्तारण विधौ न कस्मादुत्कर्षस्तव जगती जागर्ती जननी. हा दुसरा श्लोक की जगन्नाथ पंडित म्हणतात की तुला का शक्य आहे, कारण तुझी उत्पत्ती कुठं का झाली, तर पद्मारमण. पद्मारमण म्हणजे लक्ष्मीचा जो पती, रमण म्हणजे पती विष्णू, त्याच्या चरणकमलातून तुझा जन्म झालेला आहे, तुझी उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे तू शीतल आणि नम्र अशी आहेस. आणि तुझा निवास कुठं आहे गाई, तर कंदर्प. कंदर्प म्हणजे मदन, प्रतिभट म्हणजे शत्रू. मदनाचा शत्रू जो तो शंकर, त्याच्या जटेमध्ये तू निवास करतेस. आणि तुझा व्यासंग काय गाई, तर तुझं व्यासंग म्हणजे कार्य. तू काय करते, हतपतित निस्तारण विधो, जे दीन दुःखी झालेले आहेत, जे पतित झालेले आहेत, त्यांचं तू काय करतेस, दैन्य दुःख दूर करतेस आणि जे पतित झालेले आहेत त्यांना तू पावन करतेस.
अशी तू आई आहेस. आणि साधारण एखाद्याचा जर परिचय करून द्यायचा असेल तर ते कुळ कुठलं आहे, त्याची संगत कुठली आहे आणि त्याचं कार्य काय आहे याच्यावरून एखाद्या गोष्टीचा परिचय होत असतो. आणि तुझा तर परिचय की एवढा मोठा आहे की तू विष्णूच्या चरणकमलातून तुझी उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळं तुला लक्ष्मीचा आणि विष्णूचा संग लाभलेला आहे. त्यामुळं तू नम्र आहेस आणि तू राहतेस कुठे तर शंकराच्या जटेमध्ये. त्यामुळे तुला शंकराचा संग लागून ज्ञानसुद्धा तुला मिळालेले आहे. त्यामुळे तू ज्ञानी आहेस आणि नम्र आहेस. कारण साधारण ज्याच्याकडं ज्ञान असतो त्याच्या पाठीचा कणा लगेच असा वाकला जात नाही. परंतु आई, तुझ्याकडे एवढं ज्ञान असून सुद्धा तू नम्र आहेस. विष्णुपदावर तू नम्र झालेली आहेस. आणि तुझं कार्य कसं आहे तर तू दीन दुःखी झालेले आहे त्यांचं दैन्य दुःख दूर करतेस आणि पतितांना पावन करतेस आणि जीवन जगण्याला पुन्हा नव्यानं उमेद देतेस आणि दोन्ही काठावरील लोकांना सुजलाम सुफलाम करत असतेस. म्हणून सगळ्यांचा उत्कर्ष तू करतेस. म्हणूनच या पृथ्वीवरची, या सृष्टीवरची तू जगत जननी, सतत जागृत असणारी, सर्वांना सुजलाम सुफलाम दुःख दैन्य दूर करणारी आणि सगळ्यांचा पापकर्म नाश करणारी अशी तू आई आहेस. असे जगन्नाथ पंडित या 2 श्लोकांमध्ये गंगामाईची स्तुती करत आहेत. धन्यवाद.